स्पेड न्यूज मध्ये आता बघूयात राज्यासह देशभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन संदर्भातली महत्त्वाची बातमी। बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची स्वतंत्र चौकशी करण्यात आली आहे। तब्बल 5.5 तास दीपिका पदुकोणची चौकशी झाली आहे। यावेळी दीपिकाने ड्रग्स बाबत चॅट केल्याची कबुली दिली असली तरी काही प्रश्नांची उत्तरं मात्र तिने असमाधानकारक दिली आहेत असं सूत्रांनी सांगितलंय। बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी दीपिका पदुकोण हिची मॅनेजर करिश्मा प्रकाशची ही एनसीबीकडून चौकशी झाली। दीपिकाने चॅटची कबुली दिली असली तरी करिश्मा प्रकाशने योग्य उत्तर दिलेली नाहीयेत। तर मात्र या दोघींची समोरासमोर बसून एनसीबीकडून चौकशी होण्याची ही शक्यता वर्तवली जाते। अभिनेत्री श्रद्धा कपूरची ही एनसीबीकडून चौकशी झाली। यावेळी श्रद्धाने आपण ड्रग्स घेत नसल्याचं एनसीबीला सांगितलंय, तर सुशांत ड्रग्स घेत असल्याचा खुलासा देखील तिने केलाय। ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री सारा अली खानची ही चौकशी पूर्ण झाली असून सारा खानने सुशांत सिंग सोबत रिलेशनशिप बाबतही कबुली केली आहे आणि तर ड्रग्स घेत नसून सुशांत ड्रग्स घेत असल्याचा खुलासा देखील तिने केलाय। क्षितिज प्रसादला अटक करण्यात आली असून अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली, त्यामुळे करण जोहरच्या अडचणीत वाढ झाली। तर क्षितिजचा धर्मा प्रोडक्शन सोबत कोणताही संबंध नसल्याचा दावा करण जोहरने केलाय। पुण्यातून जम्बो कोविड हॉस्पिटलमधून बेपत्ता झालेली रुग्ण महिला अखेर सापडली आहे। पिरंगुट भागात तिच्या नातेवाईकांना ती आढळून आली। संबंधित महिलेला 5 तारखेला जम्बो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता, पण तिच्या डिस्चार्जबाबत नातेवाईकांना कोणतीच माहिती नसल्याने ही महिला घरचा रस्ता शोधत चुकून पिरंगुटकडे चालत गेली आणि तिकडेच बेवारस राहत होती। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिकमध्ये आक्रमक भूमिका घेतली। आरक्षणाच्या लढाईतल्या मोहिमेत सोपवलेल्या नेतृत्वात सेवक म्हणून आघाडीवर राहीन असं त्यांनी म्हटलंय। त्या मोहिमेवर आघाडीवर राहून कोणताही वार झेलायला तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं। नाशिकमध्ये सर्व मराठा संघटना एकत्र आल्या आहेत। मराठा संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती बोलत होते। मराठा आरक्षणासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी पुण्यात 3 ऑक्टोबरला मराठा विचार मंथन बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना निमंत्रण देण्यासाठी शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे आले होते। दरम्यान आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खातंय अशी राज्य सरकारची स्थिती असल्याची टीका त्यांनी केली आहे। नाशिकमध्ये मराठा समाज आक्रमक झालाय। राज्य सरकारच्या घोषणांना कडवा विरोध यावेळी करण्यात आला। तर मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत राज्य सरकारच्या 8 घोषणापत्रांची होळी करण्यात आली। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। नाशिकमध्ये आज मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक झाली। या बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मार्गदर्शन केलं। या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे। विदर्भात मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा तापायला सुरुवात झाली। अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानासमोर छावा संघटनेने आंदोलन केलं। आंदोलनकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली। तर आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन यावेळी आमदार रवी राणा यांच्याकडे दिलंय। तर मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं रवी राणा यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी नगरी श्री मार्तंड देव संस्थांच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून 100 बेडच्या श्री मार्तंड कोविड सेंटर उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय। येत्या सोमवारपासून कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे। तसंच रुग्णांसाठी 3 रुग्णवाहिका देखील संस्थांच्या वतीनं मोफत देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। वांगणी भागात बिबट्याचा वावर वाढलेला आहे आणि त्यामुळे गावकरी धास्तावलेत। वांगणीच्या कडवपाडा या भागात बिबट्याचा वावर वाढल्याने गावकरी धास्तावलेत। बिबट्याला विषप्रयोग करून किंवा त्याला गंभीर इजा होईल असं कृत्य न करण्याच्या सूचना गावकऱ्यांना देण्यात आल्या आहेत। विशेषतः रात्रीच्या वेळी अबालवृद्धांनी एकटं बाहेर न पडण्यासंबंधित अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे। राजुरा तालुक्यातील विरूर वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झालाय। गोविंदा मडावी असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे। शेतात काम करत असताना अचानक वाघानं त्यांच्यावर हल्ला केला। वाघानं आतापर्यंत या परिसरात 6 ग्रामस्थांचा बळी घेतलाय। गेले काही दिवस वन विभागाची चमू हा वाघ जेरबंद करण्यासाठी या परिसरात प्रयत्न करतेय। अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जेबी सायन्स कॉलेजमध्ये न्याय मागण्यांसाठी आंदोलन केलं। यावेळी घोषणाबाजी करत 7वा वेतन आयोग लागू करा ही मागणी करण्यात आली। महाराष्ट्रात सर्वच महाविद्यालयात लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले। दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे। त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। त्यांना उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं।
आरोग्य राज्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच कोविड सेंटरवरील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलंय। मागच्या 2 महिन्यांपासून वेतन आणि सुविधा मिळत नसल्याने डॉक्टर आणि नर्स यांनी आंदोलन सुरू केलं। आजरा तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याने डॉक्टर आणि नर्स पॉझिटिव्ह आढळलेत। कर्मचाऱ्यांना मास्क, हँड ग्लोव्ज मिळत नसल्याचा आरोपही करण्यात आलाय। लाखो रुपये उकळण्यासाठी कोरोना रुग्णांवरती उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडलाय। वाशीतील पाम बीच, कुन्नुरे आणि क्रिटिकेअर रुग्णालयात कोरोना रुग्णांवरती उपचार करण्यास परवानगी नसताना देखील कोरोना पेशंटवरती उपचार सुरू करण्यात आले होते आणि या प्रकरणी आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाई करत 15 दिवस रुग्णालय बंद करण्याचे आदेश दिले। बातमी आहे परभणीतून। परभणीतील जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांनी विरोध केलाय। पुढच्या 5 दिवसांसाठी जनता कर्फ्यूचं आवाहन करण्यात आलं होतं, परंतु याला विरोध करत व्यापाऱ्यांनी बाजारपेठा खुली ठेवली। प्रशासन मनमानी निर्णय घेत असल्याचा आरोप यावेळी व्यापाऱ्यांनी केलाय। नागपूरमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यानं दुसऱ्या जनता कर्फ्यूचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र या जनता कर्फ्यूचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचं बघायला मिळतंय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती। नागपूरमध्ये जवळजवळ सर्वच दुकानं उघडी असल्याचं बघायला मिळालं। बातमी वाशिम जिल्ह्यातून। वाशिमच्या जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला। इथल्या तब्बल 6 आरोपींना कोरोनाची लागण झाली। दरम्यान त्या आरोपींसोबत एका पोलीस गार्डला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळतेय। चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे, मात्र या ठिकाणी प्रशासनाने कोणत्याही सुविधा केलेल्या नाहीयेत। चंद्रपुरातील शासकीय रुग्णालय आणि अन्यत्र 1000 खाटांची तातडीने वाढ करण्यासाठी सुविधा उभाराव्या अशी मागणी भाजपने केली होती। तर आज या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी नारेबाजी आणि निषेध आंदोलन केलं। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात खास करून स्टेशन परिसरात कचरा आणि घाण होऊ नये यासाठी पालिकेकडून मार्शल म्हणजे स्वच्छता सुरक्षक नेमले गेले आहेत। या मार्शलकडून नागरिकांची लूट केली जाते। मनसे कार्यकर्त्यांनी या मार्शलला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिला आहे। दरम्यान या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। अहमदनगर कृषी विधेयकाविरोधात पाथर्डी तालुका काँग्रेसच्या वतीनं मशाल मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळी हे विधेयक रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। बिंदुसरा नदी पात्रात कचरा टाकणाऱ्या बीड नगरपालिका विरोधात अनोखं आंदोलन करण्यात आले। यावेळी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हलगी वादनात शाल श्रीफळ देऊन सत्कार करत गांधीगिरी आंदोलन करण्यात आले। यामुळे बीड पूर्णपणे पाण्याखाली येऊ शकतं असा आरोपही शिवसंग्रामकडून करण्यात येतोय। उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांवरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय। या सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून पालिका मुख्यालयाच्या बाहेर एकत्र जमून हे आंदोलन केलंय। ऐन कोरोनाच्या काळात कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवरती प्रचंड ताण आलाय। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावरती 2 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्यामुळे मुंबई ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरती त्याचा परिणाम झाल्याचं बघायला मिळालं। घाटकोपर इथल्या गोळीबार रोड परिसरात वाहनांना लागलेल्या आगीत 13 दुचाकी आणि 2 ऑटो रिक्षा जळून खाक झाल्या। स्थानिकांच्या मते ही आग कोणीतरी मुद्दाम लावली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या आणि पोलीस दाखल झाले आणि त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं। मात्र या घटनेमुळे विभागात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। उल्हासनगरमध्ये महादेव नगरमधील न्यू सिन कंपाऊंड भागातील एका प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या, मात्र या आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाहीये। या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं असून सध्या तरी जीवितहानीची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बघत राज्यासह देशभरातल्या आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। सुरुवातीला राज्यातल्या खड्डेमय रस्त्याची बातमी आहे। डोंबिवलीसह बदलापूर, अंबरनाथ, कल्याण तसंच दिवा भागातील नागरिक खड्ड्यांच्या समस्येपासून त्रस्त आहेत। खड्ड्यांमुळे भिवंडी बायपास शिळफाटा मार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण होतीये। त्यामुळे नागरिकांना तासनतास बससाठी रांगा लावत या ठिकाणी उभं राहावं लागतंय। तर नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। तिकडे नाशिकमध्येही अशीच परिस्थिती आहे। रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। नाशिक शहरातील रस्त्यांवर असंख्य खड्डे पडले, त्यामुळे नाशिककरांचा प्रवास अत्यंत खडतर झालाय। नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय।
धुळे सोलापूर या 211 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर देखील बीड बायपास भागातील रस्त्याची ही अशी चाळण झाली आहे। आठवड्यातून 2 वेळा या ठिकाणी डागडुजी करून देखील रस्त्यावरील खड्ड्यांची परिस्थिती जैसे थेच असल्याने नागरिक त्रस्त आहेत। तब्बल फूट ते 1.5 फुटांच्या खड्ड्यातून अशा पद्धतीने नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या पुलगाव जालना या राष्ट्रीय महामार्गावर देखील शेलू बाजार ते पिंपरी सरहदपर्यंत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे महामार्गाची चाळण झाली आहे। महामार्गाच्या या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक अपघात होऊन कित्येकांना आपला जीव गमवावा लागलाय। यवतमाळ जिल्ह्यातील राज्य महामार्ग आणि जिल्हांतर्गत रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना शारीरिक त्रास सहन करावा लागतोय। अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनमाड महामार्ग हा पूर्णपणे जीवघेणा झालाय। रस्त्यावर चक्क मोठमोठे खड्डे असल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे। त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। कोपरगाव ते अहमदनगर या 100 किलोमीटर महामार्गाची अक्षरशः ही अशी चाळण झाली आहे। बातमी औरंगाबादमधून। औरंगाबादमध्ये धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवरही रस्त्याची अवस्था बिकट झाल्याचंच या दृश्यांमधून आपल्याला दिसतंय। भुसावळमधील यावल रस्त्याचे डांबरीकरण पावसामुळे पूर्ण उखडलं गेलं असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। भुसावळ जळगावसह हा जो रस्ता आहे आणि त्यासोबतच भुसावळ आणि बऱ्हाणपूर महामार्गांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या खड्ड्यांकडे स्थानिक प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष आहे आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि जन आधार विकास पार्टीतर्फे आंदोलन देखील करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्येही अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे। वाहन चालकांना प्रचंड प्रमाणात या खड्ड्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। खेडमधील कशेडी, खवटी, बोरघर, भरणे, बेरळ, लोटे या परिसरात प्रचंड खड्डे पडले। बातमी आहे अमरावतीतून। अमरावतीमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गाड्यांचा ताफा भाजप युवा मोर्चाने अडवला आणि ताफ्यासमोर हॉस्पिटलची वाढीव बिलं, बेडची कमतरता आणि ढिसाळ प्रशासकीय कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। स्थानिक आरोग्य प्रशासनाकडून सुरू असलेला भोंगळ कारभार थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। अतिवृष्टी आणि पुरामुळे नांदेड जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सध्या पंचनामे सुरू आहेत, पण अजूनही अनेक भागात सरकारी यंत्रणा पोहोचलेली नाहीये। प्राथमिक अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यात तब्बल 1.5 लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय। जालन्यातील अंबड शहर आणि परिसरातही रात्री झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे तालुक्यातील टाका तलाव 100% भरलाय। तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे लेंडी नदीला पूर आलाय। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। कोविडची महामारी आल्यापासून अनेक जण थर्मामीटर आणि ऑक्सिमीटर विकत घेऊन घरीच नियमितपणे आपली आरोग्य तपासणी करू लागलेत आणि याचाच फायदा घेऊन गैरफायदा ज्याला म्हणू शकतो आपण, नकली ऑक्सिमीटरही स्वस्तात मिळतायत असं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे नकली ऑक्सिमीटर नेमकं ओळखायचं कसं आणि ऑक्सिमीटरवर कितपत अवलंबून राहायचं असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। लॉकडाऊनच्या काळात घटस्फोटाचं प्रमाण दुपटीनं वाढल्याचं समोर आलंय। कायदेशीर काडीमोड घेण्यासाठी गेल्या 6 महिन्यांमध्ये वकिलांकडे घटस्फोटाची चौकशी वाढली आहे, ज्यामध्ये परस्पर संमतीनं घटस्फोट घेण्याचं प्रमाण अधिक असल्याची माहिती समोर आली आहे। आणि राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत। शो का नाम BFF with the